करण्यात आलाय। हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार नाशिकच्या मनमाड शहरा परिसरामध्ये सध्या रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे मनमाड शहरातून वाहणाऱ्या पांझण आणि रामगुळणा नदीची पाणी पातळी सुद्धा वाढलेली आहे। आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष खताळ यांनी। नाशिक जिल्ह्याला काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून आता आपण मनमाडच्या रामगुळणा आणि पांझण नदीवर उभा असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नदीला पाणी देखील आलं आहे। रात्रभर संततधार पाऊस सुरू झाल्याने नाशिकच्या मनमाड, नांदगाव, चांदवड आदी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर रात्रीपासूनच मुसळधार पाऊस हा सुरू असून या ठिकाणी नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरल्याचे काही ठिकाणी दिसते आहे। आणि मनमाडच्या जो हा रामगुळणा नदी परिसर असून या ठिकाणी नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने पाणवली काढण्याचे देखील काम सध्या सुरू असून या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वस्ती आहे। गुरुद्वार परिसर हा भाग असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रात्रीपासूनच पाऊस झाल्याने नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे। त्याचप्रमाणे मका असू, कांदा असू, कांद्याचे रोप असू या पिकांना देखील या पावसाने मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून काही ठिकाणी शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर मकामध्ये पाणी असल्याने शेतकरी आता पूर्णपणे हतबल झाला असून त्वरित पंचनामे करून या ठिकाणी पाणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे। जय महाराजसाठी संतोष खताळ, नाशिक, मनमाड।